नमस्कार. देवगिरी विश्वसंवाद केंद्रामार्फत सुरू असलेल्या मराठवाडा मुक्तीसंग्राम गाथा या विषयावरील व्याख्यानमालेचे हे दुसरे पुष्प प्रस्तुत करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आज आपल्याला मराठवाडा मुक्तीसंग्रामाबद्दल अधिक माहिती देण्यासाठी लाभलेले वक्ते आहेत डॉक्टर प्रभाकर यदुनाथ देव, MA इतिहास आणि टेम्पल्स ऑफ मराठवाडा अ स्टडी इन आर्ट आर्किटेक्चर या विषयावर PhD पर्यंत त्यांचे शिक्षण झालेले आहे. एकूण 36 वर्षे अध्यापन क्षेत्रात सेवा दिल्यानंतर 1997 साली ते सेवानिवृत्त झाले आणि सेवानिवृत्तीनंतरही त्यांचे अध्यापन क्षेत्रात सक्रिय योगदान राहिलेले आहे. त्यांचा टेम्पल्स ऑफ मराठवाडा हा ग्रंथ 1984 साली प्रकाशित झाला. तसेच 2008 साली हेरिटेज नांदेड हा ग्रंथ देखील प्रकाशित झालेला आहे. हैदराबाद मुक्तीसंग्राम आंदोलनाच्या विषयावर त्यांनी सखोल अभ्यास केलेला आहे. हैदराबाद लिबरेशन स्ट्रगल या ग्रंथाचे त्यांनी संपादन केलेले आहे. हैदराबाद मुक्तीसंग्राम या ग्रंथात स्वातंत्र्य सैनिकांच्या मौखिक नोंदी देखील केलेल्या आहेत. अशा प्रकारे त्यांची विपुल साहित्य संपदा आहे. यानंतर मी प्रभाकरजींना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. देवगिरी विश्वसंवाद केंद्राच्या वतीनं आज आपण हैदराबाद मुक्तीसंग्रामाचं इतिहास जागरण करणार आहोत. विश्वसंवाद केंद्राचे संयोजक आणि यूट्यूबवरील माझे सगळे वेब मित्र यांना उद्देशून मी आज हैदराबाद मुक्तीसंग्रामावर बोलणार आहे. हैदराबाद मुक्तीसंग्रामावर बोलण्याच्या अगोदर खरं म्हणजे या मुक्तीसंग्रामातले जे ज्येष्ठ असे स्वातंत्र्य सैनिक आहेत, स्वामी रामानंद तीर्थ ज्यांच्या नेतृत्वाखाली ही सगळी चळवळ उभी राहिली, ते स्वामी रामानंद तीर्थ, माणिकचंद पहाडे, गोविंदभाई श्राफ असे असंख्य अनामिक आणि इतरही अनेक अनामिक स्वातंत्र्य सैनिक यांच्या स्मृतीला अभिवादन करून मी विषयाकडे वळतो. मराठवाडा मुक्तीसंग्राम आणि हैदराबाद मुक्तीसंग्राम असे दोन साधारणतः शब्द वापरले जातात. मुळात हा हैदराबाद मुक्तीसंग्राम आहे आणि मराठवाडा हा हैदराबादचा एक अविभाज्य भाग होता. किंबहुना हैदराबाद राज्य जर समजून घ्यायचं असेल तर हैदराबाद राज्य हे एकूण त्या काळातल्या 562 राज्यांपैकी एक अत्यंत महत्त्वाचं असं राज्य होतं. हे 562 राज्य म्हणजे नेमकं काय प्रकार आहे हा जर समजून घ्यायचा असेल तर आपल्या भारताच्या पारतंत्र्याचं स्वरूप आधी लक्षात घ्यावं लागेल. ब्रिटिशांनी जेव्हा भारतावर राज्य करायला प्रारंभ केला तेव्हा प्रारंभी ब्रिटिशांनी काही वखारी स्थापन केल्या. वखारींचं रूपांतर वसाहतींमध्ये झालं आणि वसाहतींचं रूपांतर हळूहळू प्रेसिडेन्सीजमध्ये झालं. ब्रिटिश प्रेसिडेन्सीज स्थापन झाल्या. या ब्रिटिश प्रेसिडेन्सीज पैकी कलकत्ता, मुंबई, मद्रास, दिल्ली या ज्या प्रेसिडेन्सीज होत्या, या प्रेसिडेन्सीज इंग्रजांच्या प्रत्यक्ष ताब्यात असलेला असा प्रदेश होता. या प्रेसिडेन्सीजच्या शिवाय या प्रेसिडेन्सीजच्या आजूबाजूला असलेली अनेक राज्य जी होती ती राज्य आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न इंग्रजांनी सातत्याने केला. लॉर्ड वेलस्ली असेल किंवा लॉर्ड डलहौसी असेल, विशेषतः लॉर्ड डलहौसीनी अनेक राज्य खालसा केली आणि त्यावरूनच प्रामुख्याने 1857चं पहिलं स्वातंत्र्य समर उभं राहिलेलं आपण पाहतो. एवढी सगळी राज्य ब्रिटिश साम्राज्यात समाविष्ट करून देखील 1858 नंतर 562 राज्य स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात होती. ही स्वतंत्र 562 जी राज्य होती ती 562 राज्य खरं तर इंग्रजांची मांडलिक राज्य होती. या 562 राज्यांपैकीच हैदराबाद एक महत्वाचं राज्य. या 562 राज्यांचं वैविध्य जर लक्षात घेतलं तर आपल्याला लक्षात येईल की अगदी एका जिल्ह्यापुरतं सांगली, मिरज सारखं पटवर्धनांचं राज्य तिथपासून ते अगदी 2-2 जिल्ह्यापर्यंत, 4-4 जिल्ह्यापर्यंत अनेक प्रकारची राज्य अस्तित्वात आहेत. आणि या राज्यांमध्ये सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण अशी जर कोणती राज्य असतील, लक्षणीय अशी की ज्यांनी पुढे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत मोठा महत्वाचा असा भाग ज्यांचा राहिलेला आहे, तो भाग म्हणजे अडचणी निर्माण करणारा या अर्थानं मी बोलतोय. त्या राज्यांमध्ये विशेषतः हैदराबाद, त्यानंतर दुसरं महत्वाचं राज्य म्हणून काश्मीर आणि तिसरं महत्वाचं राज्य म्हणून जुनागड अशा 3 राज्यांचा उल्लेख करायला लागेल.
गंमत अशी झालेली आहे की ही सगळी राज्य एका बाजूला, म्हणजे अगदी भारताला स्वातंत्र्य मिळालं 1947 साली, तेव्हा भारतामध्ये एकूण 563 राजे अस्तित्वात होते. हे 562 भारतातले राजे आणि इंग्रजांचा राजा, इंग्रजांची राणी. तेव्हा 563 राज्यांचा हा सगळा इतिहास आहे. आणि या 563 राज्यांपैकी आपल्याला लक्ष केंद्रित करायचंय ते हैदराबाद राज्यावर. हैदराबाद राज्याचं आणखी एक वैशिष्ट्य आपल्याला लक्षात घ्यायला लागेल की बाकीच्या राज्यांपेक्षाही हैदराबाद राज्य वेगळं कोणत्या अनुषंगाने होतं, तर हैदराबाद राज्याचा वारसा हा मुस्लिमांचा वारसा म्हणून ते प्रामुख्याने राखून होते. मुघलांचा वारसा अगदी अलाउद्दीन खिलजी किंवा त्याही पूर्वीचा मुस्लिम सत्तांचा वारसा म्हणून हैदराबाद राज्य अभिमानानं भारतामध्ये त्या काळाच्या राजकारणात वावरत होतं. अगदी मराठवाड्याच्या संदर्भात बोलायचं झालं तर अगदी 1294 साली अलाउद्दीन खिलजीचं आक्रमण देवगिरीवर झालं आणि मराठवाडा या मुस्लिम राजसत्तांच्या प्रभावाखाली आला. या मुस्लिम राजसत्तांच्या प्रभावाखाली जसं आलं तसं मुस्लिम राजकारण वाढत गेलं. मुघलांची सत्ता इथे आली. मुघल आणि बाकीच्या सगळ्या सल्तनती यांच्यामधला संघर्ष होत राहिला आणि या संघर्षामधून औरंगजेबाच्या मृत्यूनंतर जेव्हा मुघल साम्राज्याचा ऱ्हास सुरू झाला, या टप्प्यावर हैदराबादच्या निजामानं औरंगाबाद येथे स्वतंत्र मुघलांच्या पासून फारकत घेऊन मुघलांच्या विरुद्ध बंड करून स्वतंत्र राज्याची स्थापना केली. हे राज्य म्हणजे हैदराबादचं निजाम राज्य मुळात हे औरंगाबादचं निजाम राज्य होतं. कालांतराने औरंगाबादची निजामाची राजधानी पुढे हैदराबादला गेली आणि हैदराबादचं निजाम राज्य म्हणून राहिलं. या राज्याचं आणखी एक वैशिष्ट्य लक्षात घ्या की अगदी 1947 पर्यंत हैदराबाद राज्याची लोकसंख्या ही 85% हिंदूंची आहे आणि 15% फक्त मुस्लिम या राजसत्तेमध्ये आहे. 15% मुस्लिम असूनही संपूर्ण प्रभाव जो आहे प्रशासनावर हा मुस्लिमांचा आहे. प्रशासनामध्ये 90% जवळपास मुस्लिमांचंच भरणं आहे. एवढंच नव्हे, सगळे कायदे कानून मुस्लिमांचे आहेत. मध्ययुगीन परंपरेची राजसत्ता, सरंजामी हे सगळं आणि धर्मांधता ज्याला आपण म्हणून, हे सगळं या हैदराबाद राज्याचं वैशिष्ट्य म्हणून आपल्याला लक्षात घ्यायला लागेल. सांगायचा मतितार्थ असा की अगदी पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा एकूण भारतामध्ये जेव्हा प्रबोधनाचं युग आलं, अगदी 1857चं स्वातंत्र्य युद्ध समोर उभं राहिलं आणि त्या अगोदर त्यानंतर आपल्याकडे मोठ्या प्रमाणात इंग्रजांचं शिक्षण आलं. ह्या सगळ्या ज्या चळवळीतून पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे प्रबोधन घडून आलं किंवा उर्वरित भारतामध्ये ज्या सगळ्या इंग्रजांच्या प्रभावातून ज्या गोष्टी प्रगतीपर अशा गोष्टी घडल्या, त्याचा मागमूसही हैदराबाद राज्यामध्ये अस्तित्वात नव्हता. मागमूसही अस्तित्वात नव्हता याचा म्हणण्याचा अर्थ असा की अगदी जिथे 1857 झाली मुंबई पुण्यामध्ये युनिव्हर्सिटी स्थापन होते, तिकडे आपल्या हैदराबाद राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये अगदी 1950 पर्यंत फक्त एक कॉलेज अस्तित्वात होतं. सांगायचा मतितार्थ असा की हैदराबाद राज्यामध्ये इंग्रजी शिक्षणाचा अजिबात मागमूस नव्हता. मराठी शिक्षणाचा तर प्रश्नच नाहीये. सगळं शिक्षणाचं माध्यम उर्दू होतं, प्रशासनाचं माध्यम उर्दू होतं आणि एवढंच नव्हे तर सगळे कायदे कानून जे होते ते मुस्लिमांना प्रोत्साहित करणारे अशा प्रकारचे कायदे कानून या राज्यामध्ये होते. ही अवस्था अगदी 1925-30 पासून प्रामुख्याने आपल्याला दिसते आहे. 1927ला हैदराबाद राज्यातल्या राजकारणाला एक वेगळी दिशा मिळते आहे आणि इत्तेहादुल मुसलमीन नावाची संघटना 1927 साली अस्तित्वात येते. 1927 साली ही संघटना अस्तित्वात येते. याचं कारण असं की साधारणतः 1919चा कायदा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट पास झाल्याबरोबर भारताचं स्वातंत्र्य नजरेच्या टप्प्यात यायला लागलंय. 1919चा कायदा, 1935चा कायदा, 1935च्या कायद्याने तर हे स्पष्टच झालंय की इंग्रज आता हळूहळू भारत सोडून जाणार आहेत आणि इंग्रज भारत सोडून जाणार आहेत, भारत स्वतंत्र होतोय हे लक्षात आल्याबरोबर हैदराबादच्या निजामानं आपल्या हालचाली सुरू केल्या.
हालचाली सुरू केल्या म्हणजे हैदराबादच्या निजामाच्या मनामध्ये स्वतंत्र अस्तित्व कायम टिकवण्याची ईर्ष्या ही सातत्यानं जागृत होती. त्याचाच परिणाम म्हणून आपल्याला असं दिसतंय की 1930च्या दशकामध्ये हैदराबादच्या निजामानं इंग्रजांना एक पत्र लिहिलं. अगदी इंग्लंडच्या राणीला ते पत्र पाठवण्यात आलं. ते आपल्या डॉक्युमेंटेशनमध्ये उपलब्ध आहे. आणि त्या पत्रामध्ये हैदराबादच्या निजामाने असं विनंती केली इंग्रजांना की आता तुम्ही भारत सोडून जाताय असं दिसतंय, आणि तुम्ही जर भारत सोडून जाणार असाल तर तुम्ही माझ्याकडून घेतलेला विदर्भ मला परत द्या. हा विदर्भ त्यांच्याकडे गेला कसा, तर त्याआधी एक आणखी गोष्ट मला सांगणे आवश्यक आहे की इंग्रजांनी या सगळ्या 562 राज्यांना जसं मांडलिक बनवलं तसं त्यांच्याशी सबसिडियरी अलायन्सही केला. आणि हा सबसिडियरी अलायन्स केला याचा अर्थ त्यांनी त्यांच्या संरक्षणाची, इंग्रजांनी या सगळ्या संस्थानिकांच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली. आणि या संरक्षणासाठी म्हणून इंग्रजांचं सैन्य यातल्या काही राज्यांमध्ये आलं. असंच हैदराबाद राज्य आहे त्यातलंच. आणि इंग्रजांचं सैन्य आपल्याला औरंगाबादमध्ये आलं तैनाती फौज म्हणून, आणि कॅन्टॉनमेंट, औरंगाबादचं कॅन्टॉनमेंट डेव्हलप झालं. तसंच जालन्याला कॅन्टॉनमेंट डेव्हलप झालं, कारण जालन्यालाही आलं. सिकंदराबादला हे सैन्य आलं. सांगायचा मतितार्थ असा की इथे इंग्रजांनी या मांडलिकांना आपलं सैन्य भाड्याने म्हणून, आणि या सैन्याच्या मोबदल्यामध्ये या सगळ्या संस्थानिकांना ठराविक रक्कम वर्षाच्या अखेर इंग्रजांच्या खजिन्यात जमा करायला लागायची. सांगायचा मतितार्थ असा की हैदराबादच्या निजामानं कितीही जरी तो श्रीमंत असला तरी देण्याची वृत्ती त्याच्यात नव्हतीच. आणि म्हणून इंग्रजांच्याकडे जी तैनाती फौजेच्या योजनेच्या निमित्ताने जे पैसे जमा करायचे ते पैसे इंग्रजांकडे जमा झाले नाहीत. आणि म्हणून साधारणतः 1930च्या दशकामध्ये इंग्रजांनी विदर्भ, तुमचा वऱ्हाड, हैदराबादच्या निजामाचा भाग असलेला वऱ्हाड तोडून घेतला. 1935च्या दरम्यान जेव्हा स्वतंत्र भारत स्वतंत्र होणार हे लक्षात आलं आणि इंग्रज जाणार आहे ते लक्षात आलं, तेव्हा हैदराबादच्या निजामानं सांगितलं की आमचा वऱ्हाड आम्हाला परत द्या, आम्ही स्वतंत्र राहू इच्छितो. सांगायचा मतितार्थ असा की हैदराबादचा स्वातंत्र्य संग्राम जो समजून घ्यायचा आहे तो या मुस्लिमांच्या अलग अशा राजकारणाच्या पार्श्वभूमीवर समजून घ्यायचा. इथे खरा संघर्ष जो उभा राहतोय, पहिल्यांदा जो संघर्ष उभा राहतोय हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्याही आधी, तो म्हणजे स्वतंत्र राज्य म्हणून टिकवण्याच्या ईर्ष्येच्या रूपानं मुस्लिमांनी सुरू केलेला हा संघर्ष आहे. मुस्लिमांना हैदराबादचं राज्य स्वतंत्र म्हणून टिकवायचं होतंच, आणि त्याचा पुरावा आपल्याला हैदराबादच्या निजामानं इंग्रजांकडे पाठवलेल्या पत्रातून मिळतो. आणि त्याचबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट घडते की इंग्रजांनी जेव्हा भारत सोडायचं ठरवलं आहे तेव्हा, किंवा अगदी स्पष्टच बोलायचं झालं तर अगदी 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते स्वातंत्र्य कुणाला मिळालं हे प्रामुख्याने आधी आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग आपण हैदराबादच्या मुक्तीसंग्रामाकडे वळणार आहोत. कारण हे स्वातंत्र्य इंग्रजांनी जे दिलं ते ब्रिटिशांच्या त्यांच्या प्रत्यक्ष ताब्यात असलेल्या रयतेला मिळालं. म्हणजे मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे मुंबई, कलकत्ता, मद्रास, दिल्ली या ज्या प्रेसिडेन्सीज होत्या, कलकत्ता, या प्रेसिडेन्सीज प्रत्यक्ष इंग्रजांच्या ताब्यात होत्या. तिथे इंग्रजांचं प्रशासन होतं. त्या ठिकाणी इंग्रजांचा कलेक्टर नेमला गेला. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सगळी सिस्टम जी आहे ती इंग्रजांनी प्रस्थापित केलेली होती. इंग्रजी शिक्षण आलं, इंग्रजी कायदे कानून आले. हे सगळं घडलंय. आणि म्हणून इंग्रजांनी या पद्धतीने प्रशासनावर प्रचंड ताबा मिळाला होता. 15 ऑगस्ट 1947ला जेव्हा ट्रान्सफर ऑफ पॉवर झालं तेव्हा स्वातंत्र्य दिलं. ते स्वातंत्र्य कुणाला मिळालं तर ब्रिटिश इंडियातली सगळी रयत ही स्वतंत्र झाली. आणि मग प्रश्न उरला तो या 562 राज्यांमधल्या रयतेचा. 562 राज्यांमधल्या रयतेच्या स्वातंत्र्याचा विचार कुणीच केला नाही. ही रयत पूर्णपणे दुर्लक्षित राहिली. इंडिपेंडन्स ऍक्टनी आणखी एक महत्वाची तरतूद केली की त्या तरतुदीनुसार कोण स्वतंत्र झालं तर हे 562 राजे स्वतंत्र झाले. या 562 राजांना स्वातंत्र्य बहाल करण्यात आलं आणि त्यांना 3 पर्याय ठेवण्यात आले.
की एक तर तुम्ही भारतामध्ये विलीन व्हा, दुसरं तुम्हाला इच्छा असेल तर पाकिस्तानात जा, आणि पाकिस्तानात किंवा हिंदुस्थानात तुम्हाला जर विलीन व्हायचं नसेल तर तिसरा पर्याय तुमच्यासाठी मोकळा आहे आणि तुम्ही स्वतंत्र राज्य म्हणून तुमचं टिकू शकाल. आम्ही ट्रान्सफर ऑफ पॉवर करताना स्वतंत्र भारताशी असा करार केला आहे की आमच्या काळात असलेले मांडलिक राजे हे या उपर जर मांडलिक राहू इच्छित असतील तर त्यांचं मांडलिकत्व हे तुम्ही स्वीकारावं. सांगायचा मतितार्थ असा की इथे हैदराबादचा निजाम हा इंग्रजांचा मांडलिक असल्यामुळं हैदराबादच्या निजामाला स्वातंत्र्य मिळालं. आपण स्वतंत्र राहायचं का भारतात विलीन व्हायचं? आणि आपण तर पाहिलं की हैदराबादच्या निजामाची मानसिकता ही स्वतंत्र राहण्याची अगदी 1920च्या दशकापासूनच स्पष्ट झालेली होती. तेव्हा हैदराबादच्या निजामाला एका बाजूला स्वतंत्र राहायचं होतं. खऱ्या अर्थानं मराठवाड्याचा मुक्तीसंग्राम, खऱ्या अर्थानं हैदराबादचा स्वातंत्र्य संग्राम जो आहे तो स्वातंत्र्य संग्राम हा एका बाजूला हैदराबाद राज्याचं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी असलेला लढा आणि त्याच्या विरुद्ध भारताची एकरूप होण्यासाठी झालेला संघर्ष आहे. हा संघर्ष खरं म्हणजे लोकशाहीसाठी संघर्ष आहे. हैदराबादचा लढा किंवा मराठवाडा मुक्तीसंग्राम हा या दोन वैचारिक अशा प्रेरणांच्या मधला संघर्ष आहे. एक वैचारिक प्रेरणा राजसत्ता कायम टिकवू इच्छिणारी, मुस्लिम राजसत्ता कायम टिकवू इच्छिणारी, त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट की धार्मिक राजकारण करू इच्छिणारी, आणि दुसरी मानसिकता स्वतंत्र भारताशी एकरूप होऊ इच्छिणारी, भारतात विलीन होऊ इच्छिणारा असा हा सगळा उठाव आहे. आणि भारतात विलीन होऊ इच्छिणाराच नव्हे तर लोकशाही परंपरांची आपली नाळ जोडू इच्छिणारा अशा प्रकारचा ही चळवळ हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या स्वरूपात पुढे येते. या चळवळीचाही एक आणखी महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला लागेल. भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये 1885 साली लॉर्ड एवो ह्यूमनी अखिल भारतीय काँग्रेसची स्थापना केली. भले तो सेफ्टी वॉल म्हणून त्यांनी स्वीकारला असेल, तो भाग वेगळा, तिकडे आपण बोलणार नाही. पण 1885 मध्ये अखिल भारतीय काँग्रेसची स्थापना झाली आणि तिकडे चळवळ उभी राहिली. या पार्श्वभूमीवर हैदराबाद राज्याचा जर आपण विचार केला तर हैदराबाद राज्यामध्ये 1937 साली अशाच प्रकारची हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना झाली. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की ज्या दिवशी हैदराबाद स्टेट काँग्रेस स्थापन झाली त्याच दिवशी हैदराबादच्या निजामानं या काँग्रेसवर बंदी आणण्याचं फरमान जारी केलं. म्हणजे हैदराबाद राज्यातली काँग्रेस चळवळ जी 37 मध्ये अक्षरशः उभी राहते आहे, ती काँग्रेस चळवळ देखील, अहिंसक अशी काँग्रेस चळवळ देखील ही भूमिगत चळवळीच्या स्वरूपामध्ये आकाराला येते. तेव्हा हा सगळ्यात मोठा फरक लक्षात घ्या की भारतीय स्वातंत्र्य चळवळीतली भूमिगत चळवळ सशस्त्र लढा करणाऱ्यांची आहे, तर हैदराबाद मुक्तीसंग्रामासंबंधातली जी चळवळ आहे ती काँग्रेसची अहिंसक चळवळ असूनही ती भूमिगत चळवळ झालेली आहे. म्हणून सगळा संघर्ष 10 वर्षाचा हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा हा सशस्त्र लढा असल्यासारखा आणि भूमिगत चळवळीच्या स्वरूपातला हा लढा लढला गेला. हा लढा खरं म्हणजे सुरू होता 1937 साली. 1937 ते 1948 ही 11 वर्ष म्हणजे हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या संघर्षाचा अत्यंत पीक पिरियड ज्याला आपण म्हणू, अत्यंत महत्वाचा असा टप्पा आहे. ही 11 वर्ष म्हणजे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा रिप्लिकाच आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये जे जे घडलंय 100 वर्षाच्या काळात 1857 पासून ते 1947 पर्यंत, त्या सगळ्या प्रकारच्या चळवळी हैदराबाद राज्यामध्ये 1937 पासून ते 1948 पर्यंत घडलेल्या आपल्याला दिसतं. याचा हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा प्रारंभ होतोय तो खरं म्हणजे अगदी 1937 साली. घडते असं की हैदराबादमध्ये कुठल्याही प्रकारचं धार्मिक स्वातंत्र्य तर नव्हतंच, राजकीयही स्वातंत्र्य नव्हतं. 1937 साली हैदराबादमध्ये आर्य समाजाची स्थापना होते आणि आर्य समाजाने हिंदू जागरणाचं काम प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात हाती घेतलेलं असतं. त्याचबरोबर काही हिंदुत्व संघटनाही आकाराला येतात आणि त्याही सक्रिय बनत आहेत.
आणि हिंदू जागरणाचा प्रयत्न 1937 साली होतोय. आर्य समाजानं हिंदू जागरणाचा भाग म्हणून यज्ञकुंड हा एक प्रकार सुरू केलेला आहे आणि गावोगावी अशा प्रकारची यज्ञकुंड उभा केले आणि यज्ञ अगदी रितसर साजरा करण्याचा प्रयत्न सुरू झाला. हैदराबादच्या निजामानं या यज्ञकुंडांवर बंदी आणली आणि यज्ञकुंडांवर बंदी आणल्याबरोबर आर्य समाजानं आणि इतर हिंदुत्वनिष्ठांनी धार्मिक स्वातंत्र्याचा उद्घोष सुरू केला. आणि धार्मिक स्वातंत्र्यासाठी म्हणून पहिली महत्वाची गोष्ट त्यांनी कोणती केली असेल तर ती हैदराबाद राज्यामध्ये सत्याग्रहाची चळवळ उभी राहिली. आणि या आर्य समाजाच्या सत्याग्रहासाठी अगदी पंजाब पासून दिल्ली पासून शेकडो कार्यकर्ते सत्याग्रही हैदराबाद राज्यात शिरले आणि फार खरी मोठी चळवळ ही आर्य समाजाची या सत्याग्रहाच्या स्वरूपात उभी राहिलेली दिसते. त्याचबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट घडली आहे की धार्मिक स्वातंत्र्याचा हा लढा पुढे नेण्याचा प्रयत्न म्हणून पुण्यामध्ये भागानगर निशस्त्र प्रतिकार मंडळ स्थापन झालंय आणि भागानगर निशस्त्र प्रतिकार मंडळाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात सत्याग्रही या हैदराबाद राज्यातल्या या 37च्या सत्याग्रहासाठी धार्मिक स्वातंत्र्य संघर्षासाठी पाठवले. आणि हे घडत असताना 1937 सालीच स्टेट काँग्रेसची स्थापना झाली. स्थापना होता होता तिच्यावर बंदी आली आणि म्हणून मग काँग्रेसच्या वतीनं 1937च्याच याच दरम्यान राजकीय स्वातंत्र्यासाठी म्हणून सत्याग्रह सुरू झाला. इथे सत्याग्रहाच्या स्वरूपात वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या विचार गटांनी हा सत्याग्रह चळवळ प्रामुख्याने सुरू केलेली आपल्याला दिसते. आणि ही सत्याग्रह चळवळ धार्मिक स्वातंत्र्यासाठी म्हणून राजकीय स्वातंत्र्यासाठी म्हणून ही जी चळवळ सुरू झाली या चळवळीने खऱ्या अर्थानं हैदराबाद मुक्तीसंग्रामाची मुहूर्तमेढ रोवली आहे. त्याचबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट घडली. वंदे मातरम हे गीत म्हणायला हैदराबाद राज्यात बंदी होती. किंबहुना वंदे मातरममुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात अशी मुस्लिमांनी हकाटी सुरू केलेली होती. आणि अशाच परिस्थितीमध्ये एक गोष्ट घडली ती म्हणजे औरंगाबादच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये असलेल्या हॉस्टेलमध्ये काही विद्यार्थ्यांनी जेवणाच्या अगोदर हॉस्टेलच्या मेसमध्ये जेवणाच्या अगोदर जी प्रार्थना म्हणायची ती प्रार्थना म्हणून वंदे मातरम म्हणायला प्रारंभ केला. या काळामध्ये गोविंदभाई श्राफ गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. त्यांच्याही गोष्ट लक्षात आली. त्यांनीही याला प्रोत्साहित केलं आणि हळूहळू एक महिना 15 दिवस काहीतरी हा वंदे मातरमचा प्रयोग औरंगाबादच्या हॉस्टेलमध्ये चालला. त्याच्या अगोदर औरंगाबादमध्ये बातमी येऊन पोहोचली होती की उस्मानिया युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेल क्रमांक 1 मध्ये देखील अशाच प्रकारचं वंदे मातरम म्हटलं जात आहे आणि तिथे काही घडत नाहीये व्यवस्थित. त्यामुळे इथेही आपल्याला वंदे मातरम चळवळ चालू वंदे मातरम म्हणता येईल अशा भ्रमामध्ये औरंगाबादचे विद्यार्थी होते. काय झालं माहिती नाही, अचानक बातमी हैदराबादपर्यंत गेली, निजाम सरकारपर्यंत गेली आणि निजामानं फतवा काढला की अशा प्रकारच्या शैक्षणिक संस्थांमध्ये वंदे मातरम म्हणता येत नाही. आणि इथे हैदराबाद मुक्तीसंग्रामातला दुसरा महत्वाचा टप्पा म्हणजे विद्यार्थ्यांची वंदे मातरम चळवळ उभी राहिली. या वंदे मातरम चळवळीचंच प्रतीक म्हणून औरंगाबादला गव्हर्नमेंट कॉलेजच्या परिसरामध्ये वंदे मातरम स्मारक उभं करण्याचा प्रयत्न गेल्या 50 वर्षापासून चालतोय. तो प्रयत्नाच्या स्वरूपात आहे. त्याला जेव्हा खऱ्या अर्थानं मूर्त रूप येईल तेव्हा आपण धन्य मानूया. आता निदान या हैदराबाद मुक्तीसंग्रामाचं 75वं वर्ष आपण साजरं करतोय. त्या अगोदर तरी औरंगाबादमधलं हे वंदे मातरम केंद्र उभं राहावं अशी इच्छा आपण व्यक्त करूया. सांगायचा मतितार्थ असा की 1937 साली हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा दुसरा महत्वाचा टप्पा सुरू होतो. मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे हैदराबादच्या या 10 वर्षाच्या काळात सगळ्या प्रकारचे संघर्ष झालेले आहेत. त्या संघर्षामध्ये मोठ्या प्रमाणात सत्याग्रह झाले, व्यक्तिगत सत्याग्रह झाले, व्यक्तिगत सत्याग्रहाच्या बरोबरच जंगल सत्याग्रह झाले. जंगल सत्याग्रह जसे झाले तसे निरनिराळ्या प्रकारच्या अनेक चळवळी या काळामध्ये प्रामुख्याने झालेल्या आहेत. एक महत्वाची गोष्ट आणखी एक गोष्ट आपल्याला लक्षात मला आणून द्यावी लागेल की हैदराबाद राज्य हे इतर 562 राज्यांपेक्षा अनेक अर्थानं वेगळं होतं. ते या अर्थानं वेगळं होतं
की या राज्याची स्वतंत्र करन्सी होती. यांचं चलन वेगळं होतं. हैदराबाद राज्याचं चलन वेगळं आहे. हैदराबाद राज्याचं स्वतंत्र सैन्य होतं. हैदराबाद राज्यामध्ये अक्षरशः पूर्ण बॉर्डर्स, अगदी ज्याला पोलादी अशी सीमा म्हणू, अशी पोलादी बॉर्डर हैदराबाद राज्याच्या बाजूला होती. अगदी प्रत्येक ठिकाणी हैदराबाद राज्यामध्ये करोडगिरी नाके होते. मला आठवतं मी त्यावेळेस 10 वर्षाचा आहे. औरंगाबादला कुठूनही आपण आलो तर औरंगाबादच्या समोर सेंटॅक्स ऑफिस जिथे आहे तिथे एकेकाळी करोडगिरी नाका होता आणि तांग्यांच्या रांगा लागल्या जायच्या. स्टेशनवरून उतरलेल्या पॅसेंजर्सचे टांगे हे या करोडगिरी नाक्यावर तपासायला ठेवले जायचे. आलेल्या प्रत्येक माणसाचं सामान हे पूर्णपणे चेक केलं जायचं. अगदी फराळाचे डबे असले तर ते डबे देखील उलगडून पाहिले जायचे. इतका अशा प्रकारचा स्ट्रिक्ट. एवढंच नव्हे तर मनमाडून निघालेली निजाम स्टेट रेल्वे ही जेव्हा वैजापूरला यायची तेव्हा वैजापूरला थांबवली जायची, कारण वैजापूर हे आपल्या हैदराबाद राज्यातलं बॉर्डर होतं. तिथे रेल्वे थांबवली जायची. रेल्वेतल्या सगळ्या प्रवाशांचं चेकअप व्हायचं आणि त्यानंतर ही रेल्वे पुढे हैदराबादकडे निघायची. सांगायचा मतितार्थ असं पूर्ण स्ट्रिक्ट अशा प्रकारची परिस्थिती ही हैदराबाद राज्यात होती. आणि अशा अवस्थेमध्ये संघर्ष करणं, स्वातंत्र्य लढा लढणं हे किती अवघड होतं याची कल्पनाच केलेली बरी. इंग्रजांशी लढणं एका अर्थानं सोपं होतं. त्याचं उदाहरण मी तुम्हाला दिले की 1885 साली इंग्रजांनी अगदीच काँग्रेसची स्थापना केली. काँग्रेसची संघटना अगदी निर्वेळपणे काम करत राहिली 1947 पर्यंत. तर हैदराबाद राज्यामध्ये 1937ला काँग्रेसची स्थापना झाल्याबरोबर काँग्रेसवर बंदी आली. तेव्हा सांगायचा मतितार्थ असा की हैदराबाद राज्यातला संघर्ष हा भारतीय स्वातंत्र्य संग्रामापेक्षाही खऱ्या अर्थानं कठीण होता. आणि त्या या काठिण्याचं स्वरूप जर सांगायचं असेल तुम्हाला तर हैदराबाद राज्यातल्या रझाकार चळवळीचा उल्लेख करायला लागेल. 1927 साली अस्तित्वात आलेली इत्तेहादुल मुसलमीन ही जी संघटना आहे, या संघटनेने आपलं एक लष्करी दल म्हणून अक्षरशः रझाकारांना उभं केलेलं आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला लागेल की आपल्या मनामध्ये सतत संभ्रम असतो की या चळवळीला हैदराबाद मुक्तीसंग्राम म्हणायचं का मराठवाडा मुक्तीसंग्राम म्हणायचं. महाराष्ट्रातले काही लोक त्याला मराठवाडा मुक्तीसंग्राम म्हणून संबोधत आहेत. ते जरी चुकीचं असलं तरी एका अर्थानं तेही बरोबर आहे. ते बरोबर या अर्थानं मी म्हणतोय की हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये सिंहाचा वाटा जर कुणाचा असेल तर तो मराठवाड्याचा आहे. हैदराबाद राज्यामध्ये मराठवाड्याचे 5 जिल्हे, तेलंगणाचे 8 जिल्हे आणि कर्नाटकाचे 3 जिल्हे असं मिळून 16 जिल्ह्यांचं हे राज्य होतं. आजही तेलंगणा म्हणून नावाचं स्वतंत्र राज्य जे अस्तित्वात आलंय, ज्या तेलंगणा राज्याची राजधानी सातवाहन काळातील अमरावती ठरणार आहे, तेव्हा सांगायचा मतितार्थ असा की हे तेलंगणातले 8 जिल्हे हे जुन्या हैदराबाद राज्यातले आहेत आणि उर्वरित जो आंध्र प्रदेश आहे तो ब्रिटिशांच्या ताब्यातला आहे. जसं मराठवाड्याला महाराष्ट्रामध्ये सामील झाल्यानंतरही मागास भाग म्हणून प्रामुख्याने हिणवलं गेलं आणि मागासपणाचा ठपका मराठवाड्यावर शिल्लक राहिला. तसाच मागासपणाचा शिक्का तेलंगणावर आंध्र प्रदेशामध्ये सातत्यानं होता आणि त्याचाच शेवटी परिणाम म्हणजे स्वतंत्र तेलंगणाची मागणी याची केली गेली. हीच अवस्था कर्नाटकामधल्या बिदर, रायचूर आणि गुलबर्गा ही अगदी आपल्या नांदेडला जोडून असलेल्या जिल्ह्या, मराठवाड्याला जोडून असलेल्या जिल्ह्यांच्या बाबतीत आहे. हेही जिल्हे पूर्णपणे दुर्लक्षित राहिलेले होते. सांगायचा मतितार्थ असा की हैदराबाद राज्यामधला मराठवाडा विभाग हा पूर्णपणे दुर्लक्षित राहिलेला होता. इंग्रजांची तर चाहूल आपल्याकडे काही प्रश्नच नव्हता आणि मुसलमानांचे वाढते अत्याचार त्यामुळे इथलं दैनंदिन जीवन हे केवळ असह्य बनवून ठेवलं होतं. सांगायचा मतितार्थ असा की ही सगळ्या चळवळी सुरू झालेल्या आहेत आणि या चळवळींच्या रूपानं वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न झाले आणि या सगळ्या प्रयत्नांमधून हे सगळे प्रयत्न घडत असताना दुसऱ्या बाजूला मुसलमानांच्या रझाकार चळवळींनी अक्षरशः जीव मेटाकुटीस आणलेला होता. ही चळवळ हळूहळू विस्तारत गेली. शस्त्रास्त्र मोठ्या प्रमाणात येत गेली. आम्ही हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या संदर्भात रझाकारांचा इतका प्रचंड अत्याचार वाढला की आता सांगायला आपल्याला हरकत नाही. आम्ही हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या संदर्भात
स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाने एक मोठं प्रोजेक्ट हाताशी घेतलेलं होतं आणि 16 जिल्ह्यांमध्ये हिंडून हैदराबाद राज्यातल्या मौखिक मुलाखती या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या आम्ही रेकॉर्ड केल्या आहेत. 2 व्हॉल्युम्समध्ये मी तो दोन व्हॉल्युम्स मी संपादित केलेले आहेत. 2 व्हॉल्युम्समध्ये विद्यापीठानं तो प्रकाशित केलेला आहे. ओरल सिलेक्ट डॉक्युमेंट्स इन ओरल हिस्ट्री ऑफ हैदराबाद फ्रीडम स्ट्रगल हा इंग्रजीतला डॉक्युमेंट आहे आणि मराठीमधला हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा मौखिक दस्तावेज हा दुसरा व्हॉल्यूम आहे. सांगायचं म्हटलं तर इथे आम्हाला संपूर्ण हैदराबाद राज्यात हिंडण्याचं संधी मिळाली आणि मराठवाड्यात इतकीच भयानक अवस्था कर्नाटकाच्या परिसरामध्ये 3 जिल्ह्यामध्ये, तेलंगणाच्या 8 जिल्ह्यांमध्ये त्याहीपेक्षा भयानक अवस्था असलेलं चित्र या मुलाखतीमधून स्पष्ट होत आहे. खरं म्हणजे हा ओरिजिनल डॉक्युमेंट ज्याला आपण म्हणू, इतिहासाचा महत्वाचा पुरावा, या पुराव्याच्या स्वरूपात प्रामुख्याने आपल्याला हे सगळे डॉक्युमेंट्स मिळतात. सांगायचा मतितार्थ असा की 1937 पासून हा संघर्ष सुरू होतोय आणि या संघर्षाचा क्लायमॅक्स गाठला जातोय जेव्हा भारताला स्वातंत्र्य नजरेच्या टप्प्यात येत आहे. भारताचं स्वातंत्र्य जसजसं नजरेच्या टप्प्यात यायला लागलंय तसतसं हैदराबादच्या रझाकारांचा ईर्ष्या वाढत चालली आहे आणि ही ईर्ष्या वाढवणारा जर कुणी असेल तर तो मराठवाड्यातलाच आमचा एक मुस्लिम लीडर आहे. मी सुरुवातीलाच एक विधानात असं केलं होतं थोड्या वेळापूर्वी की हा संघर्ष हैदराबाद मुक्तीसंग्राम म्हणायचं की मराठवाडा मुक्तीसंग्राम म्हणायचं, हा संभ्रम का निर्माण होतो तर मराठवाड्याचं योगदान हैदराबाद मुक्तीसंग्रामात सगळ्यात जास्त राहिलेलं आहे. खरा कळीचा नारद मराठवाड्याचा आहे. खरा कळीचा नारद मराठवाड्याचा आहे. मराठवाडाचं आहे असं का म्हणतोय मी तर रझाकारांच्या चळवळीचा मेरुमणी जो होता तो कासिम रजवी आमच्या लातूरचा वकील आहे. लातूरला वकिली करत असलेला कासिम रजवी हा निजामाच्या अत्यंत जवळ गेला आणि अत्यंत खास मर्जीतला बनला आणि रझाकार चळवळीचं सारं नेतृत्व त्यांनी केलं. म्हणजे हैदराबाद राज्यामध्ये हिंदूंना जगणं मुश्किल जर कोणी केलं असेल ते या कासिम रजवीने केलेलं आहे, लक्षात घ्या. आणि कासिम रजवी जसा मराठवाड्याचा तसंच आणखी दुसरं महत्वाचा भाग म्हणजे एकूण हैदराबाद स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व करणारं सगळ्यात मोठं नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ हेही मराठवाड्याचे आणि मराठी भाषिक. तेव्हा खऱ्या अर्थानं हैदराबाद मुक्तीसंग्राम हा मराठवाडा मुक्तीसंग्रामच आहे, भलेही तो आंध्र, कर्नाटक आणि मराठवाडा या तिन्ही भागामध्ये लढला गेला असला तरी. सांगायचा मतितार्थ असा की इथे हा संघर्ष सुरू होतोय आणि खऱ्या अर्थानं हैदराबाद मुक्तीसंग्रामाला रूप येतं ते 1935-37च्या नंतर या सगळ्या संघटनांच्या मधून मराठवाड्या वंदे मातरम चळवळींनी तरुणांचा एक फार मोठा गट तयार होतो. या वंदे मातरम चळवळीमध्ये सहभागी झालेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना रेस्ट्रिकेट केलं जातं विद्यापीठाकडून, उस्मानिया युनिव्हर्सिटीकडून. आणि रेस्ट्रिकेट झालेले विद्यार्थी नंतर नगरला नागपूरला जातात. नागपूर विद्यापीठातूनही शिक्षण घेऊन परत येतात आणि हे सगळे विद्यार्थीच पुढे हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे खंदे समर्थक बनतायत, खरे सैनिक बनतायत, स्वातंत्र्य सैनिक बनतायत. पुढे चळवळ जर पुढे रेटली असेल तर ही सगळी चळवळ हैदराबाद मुक्तीसंग्रामाची या वंदे मातरम चळवळीतल्या विद्यार्थ्यांनी रेटलेली आहे. पुढे अनेक प्रकारचे सत्याग्रह झाले, अगदी जंगल सत्याग्रह झाला. हे सगळे हा जो सगळा लढा आहे या सगळ्या लढ्याची एक विशिष्ट दिशा निश्चित झालेली आहे. हैदराबाद राज्याला जगणं अशक्य करायचं, हतबलता निर्माण करायची हैदराबाद राज्यामध्ये असा प्रयत्न हा प्रामुख्याने या सगळ्या प्रयत्नांमधून होतोय. हैदराबाद राज्याची आर्थिक परिस्थिती विस्कळीत करायची यासाठी म्हणून, कारण फार मोठं हैदराबाद राज्यातलं उत्पन्न शिंदीच्या झाडापासून होतं. शिंदी नावाचं जे पेय असायचं ते पेयासाठी मुद्दाम शिंदीची झाडं लावली जायची आणि हैदराबाद राज्याचा असा नियम होता की तुमच्या खाजगी जागेमध्ये जरी शिंदीचं झाड आलं तर ते तुम्हाला तोडायला तुम्हाला परवानगी नसते. निजामाच्या परवानगीने ते तोडावं लागेल आणि निजाम अशी परवानगी देत नसे. तेव्हा इथे खऱ्या अर्थानं जंगल सत्याग्रह झाले. हे सगळे सत्याग्रहांची चळवळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू झाली. अगदी औरंगाबादच्या सत्याग्रहाचा उल्लेख करायचा झाला तर ज्या गुलमंडीला आपण माणिकचंद पहाडे चौक म्हणतो, हे माणिकचंद पहाडे यांचं नाव या गुलमंडीला दिलं गेलं. त्याचं कारण या माणिकचंद पहाड्यांनी केलेला इथला सत्याग्रह.
या सत्याग्रहाचा प्रचंड प्रचंड अत्याचार या सत्याग्रहात माणिकचंद पहाड्यांवर झाले. अक्षरशः रक्तानं थपथपलेल्या अशा स्वरूपामध्ये त्यांना तिथून हलवलं गेलं. सांगायचा मतितार्थ असे अनेक सत्याग्रहींनी केले की ज्याची स्मृती आज लोकांच्या मनामध्ये जिवंत आहे. असाच एक आंध्र प्रदेशातला एक किस्सा मला आठवतोय. वंदे मातरम रामचंद्रराव नावाचं ग्रस्तच आहे. एक रामचंद्रराव नावाचा स्वातंत्र्य सैनिक तेलंगणातला, यांनी वंदे मातरम म्हटलं म्हणून पोलिसांनी त्याला झोडपायला सुरुवात केली आणि अक्षरशः त्याला दोन दिवस झोडपत राहिले आणि 2 दिवस हा शुद्धीवर आल्याबरोबर पुन्हा वंदे मातरम म्हणायचा. आणि म्हणून हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये वंदे मातरम रामचंद्रराव या नावानंच हा ग्रस्त प्रसिद्ध झाला. तेव्हा सांगायचा मतितार्थ अशी अनेक माणसं ध्येयानं अगदी बेधुंद झालेली हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये आपल्याला सापडतात. याच बरोबर जंगल सत्याग्रह जसे झाले, वैयक्तिक सत्याग्रह जसे झाले, तसाच आणखी एक महत्वाचा असा किस्सा म्हणजे उमरी बँक प्रकरण आहे. साधारणतः 47-48 आणखी एक महत्वाची गोष्ट आपल्याला सांगायला लागेल. खऱ्या अर्थानं हा जो संघर्ष आहे तीव्रतर अशा टप्प्यावर येऊन पोहोचतोय तो 1947 आणि 48 या वर्षात. 1947 आणि 48 या वर्षात खऱ्या अर्थानं हा तीव्रतर घडतो. याचं कारण 1947ला आम्हाला वाटलं होतं की आम्हालाही स्वातंत्र्य मिळेल. नगरला जर तिरंगा झेंडा फडकवला तर आम्हाला औरंगाबादलाही तिरंगा झेंडा फडकवता येईल, नांदेडलाही फडकवता येईल अशी ईर्ष्या आमच्या मनामध्ये निर्माण झालेली होती. परंतु हैदराबाद राजानं पहिल्या दिवशी, स्वातंत्र्याच्याच दिवशी हे डिक्लेअर केलं की तिरंगा झेंडा हा परकीयांचा राष्ट्रध्वज म्हणून बाळगला आहे आणि तिरंगा झेंडा बाळगणारे हे परकीयांचे हेर म्हणून समजले जातील. आणि तेच घडलं. 15 ऑगस्ट 1947ला या आता नव्या पिढीतल्या लोकांना माहिती आहे की नाही मला कल्पना नाही, पण आपल्याला लक्षात येईल की 15 ऑगस्ट 1947ला हैदराबाद राज्यामध्ये कुठेही तिरंगा झेंडा फडकू शकलेला नाही. आणि म्हणून आम्हाला स्वातंत्र्य मिळेल असं वाटलं होतं. असं वाटता म्हणजे काळरात्र पुन्हा आली आणि हा पुन्हा संघर्ष अधिक तीव्रतर अशा संघर्षाला इथे सुरू झाली आहे. एका बाजूला हैदराबाद मुक्तीसंग्राम काँग्रेस चळवळ किंवा बाकीच्या हिंदूंच्या अक्षरशः स्पष्टच बोलायचं झालं तर 85% हिंदू रयतेनं हा संघर्ष उभा केलेला आहे. आणि हा संघर्ष हिंदू रयतेच्या विरुद्ध हा संघर्ष मुस्लिमांच्या बाबतीत आहे. पण हा संघर्ष हिंदू मुस्लिम असा न संबोधता आपण याला या पद्धतीने विचार करूया की एका बाजूला 15% रयत हैदराबाद राज्यातली राजसत्ता टिकवू इच्छिते आहे. तेव्हा राजसत्ता टिकवू इच्छिणाऱ्याच्या विरुद्ध लोकशाहीत समाविष्ट होण्याची ईर्ष्या बाळगणारा अशा 2 गटांमधला संघर्ष आहे. बहुसंख्य हिंदू हा राजशाहीच्या विरुद्ध गेलेला होता. बहुसंख्य हिंदूंना लोकशाहीबद्दलची निश्चित आपुलकी निर्माण झालेली होती. आणि हैदराबाद राज्यातही उर्वरित भारतासारखं लोकशाही राज्य यावं ही ईर्ष्या स्वामी रामानंद तीर्थांपासून सगळ्या नेत्यांच्या अगदी गोविंदभाईंपर्यंत या सगळ्या नेत्यांनी निर्माण केलेली होती. सांगायचा मतितार्थ या स्वातंत्र्य चळवळीमध्ये अगदी प्रत्येक टप्प्यावर नेतृत्व निर्माण झालेलं आहे. आणि या नेतृत्वानेच सगळ्यात महत्वाची गोष्ट हैदराबाद मुक्तीसंग्रामात जर कोणती घडली असेल तर ती या 1947च्या 30 जानेवारीची गोष्ट आहे की जेव्हा नांदेड जिल्ह्यातली उमरी नावाच्या या शहर व्यापारपेठेतली बँक लुटली गेली. उमरी बँक प्रकरण हे हैदराबाद राज्याच्या स्वातंत्र्य चळवळीतलं अत्यंत रोमहर्षक असं प्रसंग आहे. हा रोमहर्षक प्रसंग असं याच्यासाठी की जीवावर उदार होऊन हैदराबाद मुक्तीसंग्रामातले कार्यकर्ते उमरखेडच्या कॅम्पवरून निघाले दिवसा ढवळ्या आणि दिवसा 4 वाजता उमरी बँक लुटली गेली. पैसा त्या बँकेतला पोत्यामध्ये अक्षरशः कोंबला गेला आणि बैलगाडीतून तो उमरखेड मार्गे सोलापूरच्या कार्यालयामध्ये पोहोचला गेला. हा लुटला हा महत्वाचा भाग नाहीये. महत्वाचा भाग याही पुढचा आहे की या लुटीतला एकही पैसा इकडे तिकडे गेलेला नाही. बातमी पेपरला जी आली आहे, पेपरला जी रक्कम लुटली गेली असा उल्लेख येतोय, पोलीस रेकॉर्डमध्ये ज्याचा उल्लेख येतोय तेवढीच रक्कम कुठेही एक पैशाचा इकडे तिकडे न होता
सोलापूरच्या हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या कार्यालयात जमा झाल्याची नोंद आहे. तेव्हा एवढा प्रामाणिकपणा हा मराठवाड्यातल्या हैदराबाद राज्यातल्या या सामान्य स्वातंत्र्य सैनिकांच्या मध्ये आहे हे लक्षात घ्या. खऱ्या अर्थानं आपण जे सलाम केला पाहिजे तो या प्रामाणिकतेला केला पाहिजे. बाकी अनेक प्रसंग आपल्याला असे बँक लुटीचे भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये दिसतील, पण ही एकमेव लूट आहे की ज्या लुटीचं ऑडिट झालेलं आहे. स्टेट काँग्रेसच्या वतीनं ऑडिट करण्यात आलं आणि या ऑडिटमध्ये कुठेही एक पैशाची अफरातफर झालेली नाही. सांगायचा अर्थ या मुंबरी बँक प्रकरणामध्ये औरंगाबादच्या अगदी अनंत भालेरावांपासून अनेक कार्यकर्ते औरंगाबादचे तिथे आहेत, बोधनकरांपैकी आहेत सगळे. सांगायचा अर्थ की हैदराबाद मुक्ती संग्रामाचा अत्यंत रोमहर्षक असा प्रसंग म्हणजे हा मुंबरी बँक प्रकरण आहे. सांगायचा अर्थ असा की इथे या पद्धतीने हैदराबाद मुक्ती संग्राम सुरू झालेला आहे. अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये 1947-48ला तर हैदराबादच्या निझामानी आणि रझाकारांनी एवढा प्रचंड संघर्ष, एवढी प्रचंड दहशत निर्माण केलेली आहे की या दहशतीतून हैदराबाद राज्यातले असंख्य लोक हिंदूच स्थलांतरित झालेले आहेत. आत्ताच स्थलांतराचा अनुभव आपल्याला नवा आहे. या 4-5-7 वर्षापूर्वीच काश्मीरमधून अनेक हिंदू पंडित स्थलांतरित होऊन दिल्लीला आलेत. त्यांना राहणं मुश्किल केलं काश्मीरमध्ये. असाच प्रसंग हैदराबाद राज्यात घडलेला आहे आणि हैदराबाद राज्यातून असंख्य हिंदू कुटुंब, अगदी औरंगाबादचा उल्लेख करायचा झाला तर आमच्या केळी बाजारमध्ये आमची 2-3च घरं फक्त शिल्लक होती. आमचे बहुसंख्य सगळे नातेवाईक एकतर नाशिकला गेलेत, कुणी पुण्याला गेलेत, कुणी नगरला गेलेत, जवळपास कुणी जळगावला गेलेत, कुणी खानदेशात उतरले. सांगायचं अर्थ जीव वाचवून इथली ही सगळी माणसं स्थलांतरित झालेली आहेत आणि असा प्रचंड संघर्ष या कासिम रजवीने सुरू केलेला आहे. एवढंच नव्हे तर कासिम रजवीने असं जाहीर आव्हान दिलं हिंदूंना की तुम्हाला इथे जगायचं असेल तर मुस्लिम होऊन जगा, नाहीतर हैदराबाद राज्य सोडून जा. हे तसं एका बाजूला त्यांनी हे आव्हान केलं आणि दुसऱ्या बाजूला उर्वरित भारतातल्या मुस्लिमांना त्यांनी आव्हान केलं की तुम्हाला जर कुठल्या पवित्र भूमीत यायचं असेल तर ती पवित्र भूमी म्हणजे हैदराबाद राज्य आहे. तुम्हाला मोठ्या प्रमाणात आम्ही तुम्हाला सगळ्या सवलती देऊ. सांगायचा अर्थ हैदराबादच्या निजामाचा आणि कासिम रजवीचा प्रयत्न हैदराबादमध्ये मुस्लिम बहुल प्रदेश निर्माण करण्याचा होता आणि हिंदूंना जास्तीत जास्त प्रमाणात हाकलून देण्याचा प्रयत्न हा या कालखंडामध्ये 47-48 होता. प्रचंड अत्याचार सुरू झाले आणि याच काळामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट घडते की जी गोष्ट हैदराबाद मुक्ती संग्रामाचं वैशिष्ट्य ठरते. इथे हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये सशस्त्र लढा सुरू होतोय. हैदराबाद मुक्ती संग्रामाचा सगळ्यात दुर्लक्षित भाग जो राहिलेला आहे अभ्यासाचा तो म्हणजे हा सशस्त्र लढा आहे. बॉर्डर कॅम्प्स अस्तित्वात येतात. 1947च्या दरम्यान भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचाच टप्पा आहे. हैदराबाद राज्यातले काही कार्यकर्ते आणि नेते महात्मा गांधींना भेटायला म्हणून प्रामुख्याने वर्ध्याला जातात आणि तिथे त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली जाते की हैदराबाद राज्यातल्या आता स्वातंत्र्य सैनिकांनी सशस्त्र लढा देण्याचं ठरवलेलं आहे. आता एक बघा, अहिंसेवर नितांत श्रद्धा असणारी ही माणसं, अहिंसेवर नितांत श्रद्धा असणारी ही माणसं हातात शस्त्र घेऊ इच्छित आहेत आणि महात्मा गांधींची परवानगी इथे घ्यायला जात आहेत. गांधींनी स्पष्ट परवानगी दिली नाही पण मूक संमती दिली आणि ते एवढंच म्हणतात की माझी अहिंसा ही पुलचटांची अहिंसा नाही. तुम्ही तिथे लढताय, हातात शस्त्र घेऊन शस्त्राशी लढताय, मला समाधान आहे. अशा प्रकारचं त्यांनी वाक्य केल्याचं, विधान केल्याची माहिती हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या अनुषंगाने आपल्याला मिळते. सांगायचा अर्थ इथे खऱ्या अर्थानं संघर्ष सुरू झालाय तो 1947-48 मध्ये. हा सशस्त्र लढा आहे. बॉर्डर कॅम्प्स अगदी संपूर्ण हैदराबाद राज्याच्या बॉर्डरवर निरनिराळ्या ठिकाणी कॅम्प्स उभे झालेत. या कॅम्प्समध्ये शस्त्रास्त्र पुरवण्याचं काम झालं. या कॅम्प्समध्ये बॉम्ब बनवण्याचा प्रयत्न झाला. आणि आणखी महत्वाची गोष्ट की या कॅम्प्सला शस्त्रास्त्रांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात झालाय. या बाबतीत जर कुणी योगदान कुणी दिलं असेल हे प्रामुख्यानं महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या स्त्रियांचं योगदान मोठं आहे. स्त्रियांनीच मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र मुंबई, पुणे, नागपूरकडून आणली आणि या कार्यकर्त्यांना पोचवलेली. उमरखेडला अशा मोठा कॅम्प होता.
शेंबाळ पिंपरीला कॅम्प होता, जालन्याला मोठा कॅम्प होता, इकडे मनमाडला मोठा कॅम्प होता वैजापूरजवळ. सांगायचा मतितार्थ अशा ठिकाणी सशस्त्र लढ्यांचे कॅम्प्स उभे राहिले आणि या सशस्त्र लढ्या म्हणून खऱ्या अर्थानं लढण्याचं सामर्थ्य, एक प्रकारची मोठी ताकद या हैदराबाद राज्यातल्या हिंदूंच्या मनामध्ये निर्माण झाली. हा जो आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न आहे हा लक्षणीय आहे. अगदी मला जालन्याच्या संदर्भात आठवतं, जालन्याच्या शेळके म्हणून बाई आहेत सोबत दगडाबाई. या दगडाबाई ही बाई जालन्यातली एक अत्यंत सगळ्यात हिंमतवान अशी स्त्री मानली गेली. तिचं गाव जालन्याजवळ, जालना तालुक्यातच, जालना जिल्ह्याच्या तालुक्यात गाव आहे आणि त्या बाईंनी त्या भागामध्ये एवढी प्रचंड दहशत निर्माण केली होती की रझाकार चुकूनही तिकडे नजर वर करून पाहू शकत नव्हते. एवढी दहशत या एकट्या दगडाबाई शेळके या नावाच्या बहुजन समाजाच्या बाईंनी केलेली. गीताबाई चाठणकर, अनेक स्त्रियांची नावं आपल्याला इथे घेता येतील की ज्या स्त्रियांनी हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये फार मोठं योगदान दिलं. सांगायचा मतितार्थ असा की 1947 ते 48 हैदराबाद म्हणजे अत्यंत संघर्षमय अशा प्रकारची भूमी झाली आहे. जगणं मुश्किल झालं आहे हिंदूंना आणि बहुसंख्य हिंदू स्थलांतरित झालेत आणि जे जिल्हे उरलेत तेही सशस्त्र लढ्याच्या स्वरूपात हैदराबाद मुक्तीसंग्रामात सक्रिय झाले. सांगायचा मतितार्थ असा की हा लढा वाढत गेला. एका बाजूला या राज्यातला बहुसंख्य लढायचा प्रयत्न करतोय तर दुसऱ्या बाजूला हैदराबादचा निजाम अगदी पाकिस्तानशी संधान बांधतोय. बिदरच्या एअरस्ट्रिपवर पाकिस्तानातून आणलेली शस्त्रास्त्र घेऊन विमान उतरल्याची रिपोर्ट अगदी सप्टेंबरमध्ये दिल्लीला पोहोचलेले आहेत. सांगायचा मतितार्थ असा की इथे इतका प्रचंड अशा प्रकारची दहशत निर्माण झालेली आहे आणि हैदराबादचा निजाम सगळ्या अर्थानं तयारीला लागलेला आहे. याच अवस्थेमध्ये शेवटचा पर्याय म्हणून 1948 मध्ये 13 सप्टेंबरलाच पोलीस ऍक्शन घ्यायचा प्रयत्न झाला. इथे हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा शेवटचा जो टप्पा येऊन पोचतोय तो म्हणजे हैदराबाद मुक्तीसंग्रामातला ऑपरेशन पोलो आहे. ऑपरेशन पोलो हे भारतीय सैन्यानं योजलेली एक योजना आहे की ज्या योजनेअंतर्गत हैदराबाद राज्यामध्ये स्वतंत्र भारताचं सैन्य पाठवलं गेलं आणि हे सैन्य पाठवण्याचा सगळ्यात मोठं योगदान कुणाचं असेल तर ते सरदार वल्लभभाई पटेलांचं आहे. एक लक्षात घ्या, सरदार वल्लभभाई पटेलांच्यामुळेच सगळ्या 562 राज्यांचं इंटिग्रेशन भारताशी झालं. सरदार वल्लभभाई पटेल जर नसते तर कदाचित भारताचं प्रत्यंतर 563 राज्यांमध्ये झालं असतं. 562 ही संस्थानं स्वतंत्र टिकवण्याचा प्रयत्न या सगळ्या निजामांनी आणि काँग्रेसमधल्याही काही गटांनी तर केलेला होता. तेव्हा भारतामध्ये एकरूप अशा एक राष्ट्र म्हणून उभं करण्याचा इंटिग्रेशनचा प्रयत्न जर कोणी केला असेल तर तो सरदार वल्लभभाई पटेलांमुळे झालं. सरदार वल्लभभाई पटेलांच्याच मुळे प्रामुख्यानं सैन्य हे हैदराबाद राज्यात आलं. 13 सप्टेंबर आजचीच गोष्ट मला आठवते आणि 14 सप्टेंबर आहे. 13 सप्टेंबरला रात्री 12 वाजता संपूर्ण हैदराबाद राज्यामध्ये मद्रासकडून सैन्य शिरलं, आपल्या औरंगाबाद पुण्याकडून सैन्य शिरलं, इकडे जळगावहून दिल्ली गेटमधून सैन्य शिरलं. 14 तारखेला सकाळी संपूर्ण हैदराबाद राज्यामध्ये भारताचं सैन्य निरनिराळ्या ठिकाणाहून शिरलंय आणि अक्षरशः 4 दिवस हा संघर्ष झाला. 4 दिवस हैदराबादच्या निजामाचं सैन्य हे ब्रिटिशांशी सातत्यानं भारतीयांशी सातत्यानं लढत राहिलं. या लढाईतला एकमेव अशा प्रकारचा उल्लेख मला सांगायला लागेल की औरंगाबादमध्ये जी रझाकारांची संघटना होती, या रझाकारांपैकी 200 रझाकार हे दिल्ली गेटला पोहोचले. त्यांना बातमी कळली की भारताचं सैन्य यायला लागलंय जळगाववरून दिल्ली गेटकडे. या दिल्ली गेटमध्ये अक्षरशः 200 रझाकार या दिल्ली गेटमध्ये भारतीय सैन्याकडनं मारले गेले. असं अनेक ठिकाणी संघर्ष झालाय आणि ज्या निजामाला असं वाटलं की आपण इकडे आकाशवाणीवरच्या बातम्या, त्यावेळेस हैदराबादचा निजाम स्टेट रेडिओ होता, या निजाम स्टेट रेडिओवरून बातम्या मात्र यायच्या की हैदराबादचं सैन्य अगदी दिल्लीवर पोहोचतंय आणि तुम्ही काही काळजी करू नका आणि आपण लढू. आणि एका बाजूला हैदराबादचं सैन्य पावलोपावली पराभूत होत होतं. 4च दिवसामध्ये
हैदराबादच्या सैन्याचा पूर्णपणे पराभव मेजर जनरल चौधरींनी केला आणि त्यानंतर हैदराबादच्या निजामाला सरदार वल्लभभाई पटेलांसमोर फोटे प्रसिद्ध झालेले आहेत. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या समोर अक्षरशः तो नमन करतोय आणि त्याला हैदराबाद या ठिकाणी स्वतंत्र आणि खऱ्या अर्थानं हैदराबादचा मुक्तीसंग्राम जो संपतोय तो 17 सप्टेंबर 1948ला खऱ्या अर्थानं मराठवाड्याचं स्वातंत्र्य दिन साजरा होतो. म्हणून आपण 15 सप्टेंबर 1947 हा हैदराबाद राज्यातला स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. आम्ही 15 ऑगस्टही साजरा करतो कारण 15 ऑगस्टला आमचा देश स्वतंत्र झालाय, पण आम्ही प्रत्यक्ष स्वतंत्र झालो ते 17 सप्टेंबर 1948ला. तेव्हा सांगायचा मतितार्थ असा, या ठिकाणी येथे आपण एकूण हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या इतिहासाचं पुनर्जागरण करण्याचा प्रयत्न करतो. हे पुनर्जागरण आपण जसं करणं आवश्यक आहे तसंच आता 2 वर्षानंतर आपण मोठ्या प्रमाणात त्याचा जागरण करूया आणि आपण मराठवाड्यामध्येच हे केवळ जागरण न करता पश्चिम महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये, उर्वरित भारतामध्ये हैदराबाद राज्याच्या संदर्भातली माहिती जितकी मोठ्या प्रमाणात आपण पोहोचू तितक्या मोठ्या प्रमाणात खऱ्या अर्थानं हैदराबादच्या या स्वातंत्र्य सैनिकांना आपण मानवंदना दिल्यासारखं होईल. मी या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या पुढे नतमस्तक होतो आणि थांबतो. धन्यवाद. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः.